नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण वटपौर्णिमा आहे, सर्वांना उपवास असतो बायकांना। तर आपण आज उपवासाचा पदार्थ करणार आहोत। तर मग मी एक वाटी बगर घेतली, थोड्याशा मिरच्या घेतल्या 5-6, थोडेसे चिली फ्लेक्स घेतले, हे साबुदाणा घेतलाय, 2 बटाटे घेतले। तर आता आपण शाबूचे तांदूळ पहिले भाजून घेऊ। कढई उरली, हे शाबूचे तांदूळ भाजायचे, जास्त पण नाही भाजायचे, थोडेसे आपल्याला गरम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। शाबूचे तांदूळ बघा असे लालसर व्हायला लागले, कुरकुरीत। आता आपण काढून घेऊ, थंड व्हायला ठेवू आणि तोपर्यंत आपण बगर भाजून घेऊ। 1 वाटी बगर घेतली, ती चांगली बारीक गॅसवर थोडा वेळ भाजून घ्यायची। तोपर्यंत आपण बटाटा किसून घेऊ। मी 2 बटाटे घेतले, साल काढून घेतले। आता मी हे किसणीने किसून घेते। बघा आपले दोन्ही बटाटे किसून झाले। आता आपण चांगले स्वच्छ धुवून घेऊ। उकडलेले बटाटे असले तरी चालेल, पण आम्ही 2च बटाटे उकडायचे म्हणून नाही उकडले। आता हे मी पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेते। बटाटा स्वच्छ धुवून घेतलाय, 4-5 पाण्याने चांगला धुवायचा। आता आपण हे वराई पण बगर म्हणतात, वराई म्हणतात, चांगली भाजली। आता आपण थंड व्हायला ठेवू। आपल्याला हे बारीक रवा करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण मी 2 चमचे तूप टाकते आणि आपल्याला बटाटा थोडासा वाफवून घ्यायचा। ज्या वाटीने आपण मोजून घेतलं रवा आणि ते बगर, त्याच वाटीने आपल्याला पाणी पण टाकायचं आहे। आता मी हिरव्या मिरच्या टाकते, त्यामध्ये हिरव्या मिरच्या चांगल्या परतून द्यायच्या। मी आता एकच बटाटा परतून घेते, म्हणजे शिजतो चांगला बटाटा। चांगला परतून घ्यायचा, थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचा, कारण उकडला नाही बटाटा। उकडला असला तर आपण तसंच पाण्यामध्ये हे केलं तरी चालतं। आता आपण चवीपुरतं मीठ टाकू, बघा चवीपुरतं मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचा। चांगलं परतलं का आपण 1 वाटी वराई ना 2 वाट्या पाणी टाकायचं। बघा मी 2 वाट्या पाणी टाकलं। आता आपण हे शाबूचे तांदूळ आहेत ना बारीक करू। अगोदर शाबूचे तांदूळ बारीक करायचे, नंतर आपण वराई बारीक करू, कारण शाबूचे तांदूळ पटकन बारीक होत नाही। बघा आल्याचे तुकडे टाकते वरून, थोडेसे बारीक एकदम बारीक करायचे। चिली फ्लेक्स थोडंसं टाकायचं आणि थोडासा बटाटा शिजून द्यायचा। तोपर्यंत हे बघा अशा पद्धतीने आपली पावडर करायची, जाड रवा असतो तसा। आता आपण हे काढून घेऊ। आता वराई बारीक करू, थंड झाली। आता आपण वराई बारीक करून घेऊ आणि आपण त्याची पावडर करायची रव्यासारखी। सगळंच वाटून घेते बघा। आता मी सगळंच वाटून घेतले। आपला बटाटा पण चांगला शिजलाय। तर आता आपण यामध्ये मिक्स करायची पावडर आणि यामध्ये कालवायची, थोडी थोडी कालवून, गोळा नाही होऊन द्यायचा आणि चांगली वाफ काढून घ्यायची। आपलं हे मिश्रण चांगलं मिक्स झालंय। आता आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकू, चांगला मिक्स करून घ्यायचा। गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवू। थंड झाल्यावर चांगलं मळून घ्यायचं। आता आपण हे चांगलं थंड करून घेऊ आणि मळून घ्यायचं, चांगला गोळा करायचा।
बघा आता आपलं मिश्रण कोमट झाले. आता मी एक परात घेतली, परातीला असं तूप लावून घेतले. आता आपण हे मिश्रण त्यामध्ये टाकू. का असं मळून घ्यायचं चांगलं. थंड झाल्यावर मळायचं. गरम आहे ना, गरम ह्याच्यात मळत नाही. हे बघा असं एक जीव करायचं, चांगलं मळून घ्यायचं. थोडंसं कोमट असतानाच मळायचं. खूप छान लागतो हा नाश्ता. तुम्हाला ते खिचडी वरण खाऊन कंटाळा आला असेल ना, तर असे पदार्थ करायचे. हे बघा असा गोळा करायचा. परत येऊ लाटण्याला तूप नाही तर तेल लावायचं. थोडंसं थंड होऊन द्यायचं. असं थापून गोल 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 करायचं चांगलं. जास्त जाड पण नाही करायचं. आपण पोळी लाटतो त्या लाटण्याने नंतर थंड झाल्यावर लाटून घेतलं तरी चालतं. हे बघा असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. त्याला जास्त जाड पण नाही करायचं. तळलं जातं चांगलं पातळ केलं. ती फुगतं ना तेलात, म्हणून थोडंसं आपण पातळच ठेवायचं. आता आपण याला 10 मिनटं असंच ठेवू आणि थंड झालं का मग आपण तळून घेऊ. हे बघा आता आपण थोडंसं कोमट झाले असं कापून घेऊ. असं सुरीला तेल लावायचं. मी शेंगादाण्याचं तेल तापत ठेवले. हे बघा असे कापून घ्यायचे. अगोदर अशी चौकोन करून घ्यायचे. आता साईडचे अजून आपण असे कापून घेऊ. का आता हे तुकडे आहेत ना, हे नंतर तळले तरी चालतील. मी साईडला काढून ठेवते. ते तसेच तळले तरी चालतील, नाहीतर गोळा करून परत तुम्हाला करायचे असले तर तसे केले तरी चालतील. मी हे ताटाला थोडंसं तेल लावते. आणि आपण एक एक पीस असं घेऊन त्याला आकार द्यायचा. असे तळले तरी छान दिसतात, पण अजून आपण त्याला आकार दिल्यावर अजून छान दिसतात. कोणी आकार देते मी. का मी अजून एक काढते. त्याला साखर द्यायचा आणि आपण तेल तापलं का बघूया. थोडंसं टाकून बघायचं. तेल तापले चांगलं. शेंगादाण्याचंच तेल टाकायचं. उपासाला शेंगादाण्याचं तेल. हे बघा आम्ही शेंगादाण्याचं तेल वापरतो. तेल चांगलं तापले. आता आपण तळायला सोडू. बारीक गॅसवरच तळायचे चांगले. एक एक पीस सोडायचा. चांगला कलर आला का काढून पलटी करायचे. नंतर काढून घ्यायचे. हे बघा मी 4 पीस सोडले. तोपर्यंत आपण अजून कापून ठेवू. बघा असे आलटून पलटून बारीक गॅसवर चांगले मध्यम गॅसवर तळले तरी चालेल. हे बघा असा कलर झाला का पलटी करायच्या. चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून द्यायचे. बटाट्यामुळं मध्ये सॉफ्ट राहतं आणि असे वरून कुरकुरीत मस्त छान होतात. हे बघा आता आपण काढून घेऊ. बघा मस्त कुरकुरीत झाले चांगले. तुपात तळले तरी चालेल, तेलात तळले तरी चालेल, पण शेंगादाण्याचंच तेल घ्यायचं. आता मी काढून घेते आणि अजून सोडते आता दुसरे. आता 5 सोडलेत. आता हे पण आपण असेच तळून घेऊ. थोडा वेळ झाला का पलटी करायची. गुडगुडे त्याचे कमी झाले पाहिजे, म्हणजे मग आतून पण चांगलं शिजतं, पण खुसखुशीत होतात चांगल्या. आता आपण चांगलं गुडगुडे कमी होईपर्यंत असं आलटून पलटून तळून घेऊ. अशी पलटी करायची आहे. गुडगुडे आता आपण अजून काढून घेऊ. असेच मी आता सगळे तळून घेते.
तेल पण नाही राहत अजिबात आणि कुरकुरीत होतात. आमचा असा उपासाचा पदार्थ कसा झाला तुम्ही नक्की करून बघा. आमच्या चॅनलला सपोर्ट करा. हे बघा किती कुरकुरीत छान झाला आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा असा मस्त कुरकुरीत झाला आहे. आतून पण छान झाला आहे. बघा आतून पण कुरकुरीत झाला आहे. बटाटा पण चांगला शिजला आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला पण छान छान रेसिपी करता येतील. तुम्ही पण शिकाल. बाय बाय.